या दोन संघांमध्ये खेळ सुरू झाला। मैदान क्रमांक 2 साठी गावदेवी गोंधळपाडा वर्सेस मरिया इगोलकर या संघांमध्ये सामना मात्र सुरू झाला आणि मैदान क्रमांक 3 साठी सिद्धिगिरी भोपळकरपाडा वर्सेस गावदेवी आंदोशी हा खेळ त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना असेल दिलखुश आवाज वर्सेस ओम साई आपकी। आपण पाहिला मैदान क्रमांक 1 साठी। मैदान क्रमांक 2 साठी काळभैरव खंडाळे वर्सेस गणेश विकरोशी आपण देखील तयार करायचं आहे। तर मैदान क्रमांक 3 साठी गुरुकृपा वाघोडे वर्सेस जिरेश्वरी जिराडपाडा या 6च्या 6 संघांना तयार करायचं आहे। मैदान क्रमांक 1 साठी दिलखुश आवाज वर्सेस ओम साई आपकी। मैदान क्रमांक 2 साठी काळभैरव खंडाळे वर्सेस गणेश विकरोशी आणि मैदान क्रमांक 3 साठी गुरुकृपा वाघोडे वर्सेस जिरेश्वरी जिराडपाडा या सर्व संघांना आपण तयार करायचं आहे। कोणत्याही संघानं उशीर करायचा नाही, वेळ लावायचा नाहीये। थर्ड बॉल आपल्याला मैदानावर यायचंय। आता सामने सुरू झाले, आपल्यासाठी फर्स्ट बॉल आहे, याची आपण सर्व संघांना नोंद घ्यायची आहे। एक यशस्वी कबड्डी स्पर्धा, 2 यशस्वी पर्वानंतर तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली। तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ आज मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय। एकूण 64 पंचक्रोशीचे संघ, कुशल मुलं, एकूण 64 पंचक्रोशीचे संघ या ठिकाणी आपण आजच्या या रचनेमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत। पहिली फेरी असेल, दुसरी फेरी असेल, म्हणजे एकूण 48 संघ सामने आजच्या रचनेमध्ये या ठिकाणी खेळणार आहे। 48 संघांची सामन्यांची स्पर्धा ह्या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर अनेक पात्र अपात्र संघ ठरतील, कारण प्रत्येकाच्या खेळावर अवलंबून आहे। अनेक खेळाडू असे देखील असतात, कदाचित मॅटवर कदाचित चांगले खेळणारे खेळाडू असतात, काही खेळाडू मातीवर खेळणारे असतात। जसं की आपण नेहमीच बैलगाडी सुद्धा पाहतो, अर्थात वाळूवरील बैलगाडी असेल किंवा घाटाची बैलगाडी असेल, अशा विविध पद्धतीने मित्रांनो ह्या कबड्डीला देखील वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं गेलं की सुरुवातीला लाल मातीमधील कबड्डी, त्यानंतर मात्र मॅटवरील कबड्डी आहे। या मॅटवरील कबड्डी वेगळं इथे मैदान क्रमांक 10 वर्ष वर्सेस 22 या दोन्ही संघातील खेळ आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कोणता संघ विजयाचं पात्र ठरणार आणि कोणता संघ या ठिकाणी अपात्र ठरणार, रिव्ह्यू प्रत्येकासाठी एकदा असणार आहे। एकदा गमावला की त्याच्यानंतर आपल्याला संधी नसणार आहे। एक साठी श्री गणेश वर्सेस वाळशे, जे हनुमान वाळशे या संघातील खेळ आपण पाहतो। 2 साठी गावदेवी गोंधळपाडा वर्सेस मरिया इगोलकर आणि 3 साठी सिद्धिगिरी भोपळकरपाडा वर्सेस गावदेवी आंदोशी। हे एकंदरीत आपण 6 संघ एकमेकांना समजलेला असणार आहे। आपण पाहतो 12:43 मिनिटे झालेली आहे। निश्चितपणे खेळ मात्र रंगत चाललेला आहे। या खेळाची उत्सुकता मात्र वाढत चाललेली आहे, कारण एक आदर्श कबड्डी म्हणून या साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ हे मंडळ खऱ्या अर्थात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे। रायगड जिल्हा तर आहेच, परंतु आयोजन आणि नियोजनाच्या बाबतीत या मंडळाचा कोणी हात होऊ शकत नाही आहे। हे देखील अनेकांना अनुभवलं आहे आणि अर्थात मनोगत देखील व्यक्त केलं। आणि अशाच कबड्डीचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत अनेक खेळाडूंच्या माध्यमातून, अनेक प्रेक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपण झालेलं पाहिलं। रिव्ह्यू सिस्टीम आहे, त्याच्यामुळे आमच्या खेळाडूंना संधी मात्र असते। सामनाधिकारी असतातच, परंतु एक आपल्याला कुठेतरी एक रिव्ह्यूसाठी संधी असते।
हा निश्चितपणे शिवसागर पंचक्रोशीमधील संघ आहे. Umpire, court number 1. Ganesh Wadhav challenges Raiders set two defender out. Our decision single Raider out. राऊत सर, मैदान क्रमांक 1 साठी रिव्ह्यू आहे. रायडर जो आहे वडाव संघाचा रायडर जो आहे तो आउट ऑफ ब्लॉक आहे आणि रेडर आउट ऑफ ब्लॉक झाल्यानंतर 2 अँटी आउट ऑफ ब्लॉक झालेत. प्लीज रिव्ह्यू. आणि ऑफिशियल डिसिजन आहे रेडर आउट. किराणा क्रमांक 1 वरती चालू लढत सिंगले शिवराज भुजबळ विरुद्ध शहर वायशे हा सामना आपण बघतोय. 1-1 गुणांवरती आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. किराणा क्रमांक 1 वरचा सामना पिंपरी भैया वायशे तासंग आहे. सफेद नीला बनवणार अर्थात सोनेपात्र ऑपोजिट. राहुल सर, आपल्या लक्षात आलं का मैदान क्रमांक 1 वर रिव्ह्यू काय आहे तो? Review successful. Rider out of board. 1 point Vaishek. Two defender out of board. 2 point Wadav. रिव्ह्यू सक्सेसफुल. 2 points वडाव, सिंगल पॉइंट टू वायशे. वायशे विरुद्ध वडावाचा सामना किराणा क्रमांक 1 मध्ये आपण बघतोय. वायशे संघाचा रेडर रेडवर घेतोय. अँकल होल्डचा प्रयत्न होता, मात्र 1 गुणाची कमाई करून वायशे संघाचा रेडर पोहोचला. 3-3 असा स्कोर लेवल पुन्हा एकदा वडाव विरुद्ध वायशेचा सामना अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये सुरू झालेला आहे. किराणा क्रमांक 2 वरती चालू सामना आपण बघतोय. लक्षात घ्या, चालू सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पुढील संघ दिलेले आहेत. 1 साठी दिलखुश अब्बास वर्सेस सोमसाई आपटी, 2 साठी बाळभैरव खंडाळे वर्सेस श्री गणेश दळवी करोशी आणि 3 साठी गुरुकृपा वाघोडे वर्सेस जिरेश्वरी जिराड. आणि त्याच्यामध्ये पुढील संघ आहेत नवयुवक क्रीडा मंडळ चोरडी सिद्धिविनायक गरुडपाडा, बापदेव आवाजपाडा वर्सेस श्री गणेश देऊळबेचे हा संघ आहे. लक्षात घ्या, थोडासा बदल त्याच्या ठिकाणी झालेला होता. बापदेव आवाजपाडा या संघाबरोबर श्री गणेश देऊळबेचे हा संघ खेळणार आहे, ते आपण लक्षात घ्या. किराणा क्रमांक 2 मध्ये आपण सामना पाहतो. गावठी गोंधळपाडा विरुद्ध हा सामना किराणा क्रमांक 2 वरती सुरू आहे.
गावदेवी गोदरपाडा संघाचा रायडर रेडवरती आहे, 2 वरती डिफेन्स करण्याचा प्रयत्न, मात्र 1 गुणाची कमाई करून गावदेवी गोदरपाडा संघाचा रायडर आपल्या कोर्टवरती परतलेला आहे. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती चालू सामना आपण पाहतोय. गुरुकृपा वाघोडे विरुद्ध सिद्धिकृपा गोमटकर पाडा विरुद्ध गावदेवी अंदोशी हा सामना आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 3 वरती. भगवी बनियान अर्थात संघ आहे परिधान करून तो सिद्धिकृपा गोमटकर पाडा हा संघ आहे. विनीत मात्रेची लीड वायशी संघाचा विनीत मात्रे लीडवरती येतोय. अर्थात एक जबरदस्त रायडर या पंचकृषीमधून अर्थात दिवस पंचकृषीमधून ज्या खेळाडूंनी गेल्या कित्येक वर्षे कामगिरी साजरी केली आणि वायशी संघाचं नाव संपूर्ण अलिबाग तालुका मधून उंचावलं तो म्हणजे विनीत मात्रे. रिक्त हाताने फलकात त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्री गणेश मराव भुजबळ संघाचा रायडर होता. रिक्त हाताने परतला. पुन्हा एकदा रीडवरती आला कल्याण हाके. कल्याण हाकेची रीत आउट डायरेक्टसाठी पुन्हा एकदा गुलाब संघाचा रायडर 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला राईट लेफ्ट रेड करतोय. 7च्या डिफेन्समध्ये रेड आहे. सूरज जाधव राईट कॉर्नरवरती, लेफ्ट कॉर्नरवरती कल्याण हाकेचा जबरदस्त डिफेन्स, सूरज जाधवचा सपोर्ट आणि त्याच वेळेला रायडर मात्र बाद होतोय. गुणांची कमाई होते ती वायशी संघाला. अत्यंत सुंदर डिफेन्स, दोन्ही कॉर्नरवरून अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं होतं, डिफेन्स झालं होतं आणि त्याच वेळेला रायडर मात्र बाद झाला. अर्थात 2022-23 विजेता संघ डिफेंड चॅम्पियन वायशी विरुद्ध वडाव असा सामना आपण करतोय. जबरदस्त टाईम वापरता आणि त्याच वेळेला वडाव संघाचा राईट कॉर्नर अत्यंत सुंदर डिफेन्स करतोय आणि विनीत मात्रेला बाद केलेला आपण बघतोय. 4च्या डिफेन्समध्ये रेडवरती पुन्हा वडाव संघाचा रेडर 4चा डिफेन्स बोनस ऑफ आहे. गेल्या वर्षीचा फायनलिस्ट आपण बघतोय वायशी संघ स्वप्न होते या मोठ्या स्पर्धेमध्ये फायनल मारायची आणि गेल्या वर्षी जल्लोष वायशी गावात आपण बघितला तर त्याच वर्षी सुंदर अशी कामगिरी एकाच दिवसामध्ये एका रात्रीमध्ये 3 पारितोषिक प्राप्त झाले ते वायशी गावामध्ये. तो दिवस ती रात्र सर्वांनाच वायशीकरांना आठवत असेल. गेल्या वर्षीची जर्सी प्रदान केलेला रंगपूर्वती 400 डिफेन्समध्ये पॉईंट केला. क्रमांक 2 वरती सौरभ
नंबरचा त्या ठिकाणी रायडर होता. हॅलो, अथर्व राऊत कोर्ट नंबर 3 कडे या. अथर्व राऊत. स्कोर बोर्ड वरची नावं चेंज करायचे आहेत. अथर्व राऊत. काही स्वागत सत्कार या ठिकाणी आपण करतोय. अर्थात खंडाला गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रुपेशजी वर्तक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. साई क्रीडा मंडळ आणि साई मंडळ महिला मंडळाच्या वतीने त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान घेतोय. मी रवींद्र भात्रे यांना विनंती करतोय आपण सन्माननीय रुपेशजी वर्तक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते खंडाला गावचे सन्माननीय रुपेशजी वर्तक यांचं स्वागत आणि सन्मान होईल. अर्थात मायेशी विद्यार्थ्या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण रुपेशजी वर्तक साहेबांचं स्वागत आणि सन्मान देतोय. स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मान्य रुपेशजी वर्तक यांचे स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर खंडाला गावचे आणखी एक सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य प्रमोदजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान घ्यायचं आहे. सन्मान्य उमेशजी खेडेकर यांना विनंती करतोय आपण प्रमोदजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. मायेची उद्याक्षार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित प्रमोदजी पाटील खंडाला गावचे सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान होईल. हॅलो, टीव्ही अंपायर कोर्ट नंबर 1. वडाव चॅलेंज टच पॉइंट. अवॉर्ड डिसिजन नो टच पॉइंट. धन्यवाद प्रभूजी पाटील. त्यानंतर स्वागतपूर्ती आहे सन्माननीय संकेतजी पाटील खंडाला गावचे सामाजिक कार्यकर्ते संकेतजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केल्यासाठी मी अविनाशजी म्हात्रे अप्पा अविनाशजी म्हात्रे यांना विनंती करते आपण व्यासपीठावरती येऊन सन्मानित संकेतजी पाटील खंडाला गावचे सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. संकेतजी पाटील अर्थात इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत आणि खंडाला गावचे सामाजिक कार्यकर्ते संकेतजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर स्वागतपूर्ती आहे अविनाशजी कनगुटकर खंडाला गावचे सामाजिक कार्यकर्ते आज स्पर्धेला शुभेच्छा शुभाशुभासाठी उपस्थित आहेत. नितीनजी अष्टकर यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचं आहे. सन्माननीय अविनाशजी कनगुटकर. नितीनजी अष्टकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. मायेची उद्गार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. स्वागतमूर्ती आहे अविनाशजी कनगुटकर. 1 to 1 प्लीज रिपीट. त्यानंतर स्वागतमूर्ती आहे सन्मान्य दिलीपजी पाटील खंडाला गावचे सामाजिक कार्यकर्ते. सर, वडाव चॅलेंज टच पॉइंट आणि ऑफिशियल डिसिजन नो टच. प्लीज रिव्ह्यू. अर्थात दिलीपजी पाटील हे खंडाला टीमचे ओनर सुद्धा आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान घेण्यासाठी मी रवींद्र म्हात्रे यांना विनंती करतोय आपण सन्मान्य दिलीपजी पाटील खंडाला टीमचे ओनर सामाजिक कार्यकर्ते. रिव्ह्यू सक्सेसफुल टच पॉइंट नंबर 8 आउट. स्वागत आणि सन्मान होत आहे.
त्यानंतर सन्माननीय सागरजी गुरव खंडाला गावचे सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान घेण्यासाठी शिशिर म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सागरजी गुरव यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. क्रीडा क्षेत्रावरती अपार प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे सागर गुरव आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ यांच्या वतीने सन्मानित होत आहे. त्यानंतर सन्मानवरती आहे गरुड पाडा गावचे सन्माननीय पाठ प्रवीण कदम. रवींद्र म्हात्रे यांना विनंती करतोय आपण सन्माननीय पाठ प्रवीण कदम यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. हरजी भोईर यांच्या शुभ हस्ते गरुडपाडा गावचे सन्माननीय पाठ प्रवीण कदम यांचं स्वागत आणि सन्मान होईल. गुणलेखाला विनंती असेल ज्या कोर्टशीट आपल्याकडे असतील त्या घेऊन यायचं. जे खेळाडू सामनावीर असतील त्यांना आपल्याला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. कोर्टशीट आपल्याकडे असतील त्या घेऊन यायच्या. वेतनाशील उत्सव संघाचा प्रतिनिधी आपण व्यासपीठापाशी यायचा आहे. वेतनाशील उत्सव आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. वेतनाशील उत्सव संघाचा प्रतिनिधी आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. 2च्या डिफेन्समध्ये रेडवरती वडाप संघाचा रेडर जे ते सूरज जाधव आणि आपण कल्याण हाकेला बघतोय. दोन्ही राईट आणि लेफ्ट कॉर्नर डिफेंडर्स दोन्ही होते आणि त्यांच्या मध्ये आपण बघितला राज्यात एक तासाने फरकला कल्याण हाके रेडवरती येतोय. या अलिबाग तालुक्यामध्ये 2 उत्कृष्ट उपरक्षक कॉर्नर आपण बघतोय. कल्याण हाके आणि सूरज जाधव यांचा दबदबा गेल्या 15 वर्षे राहिलेला आहे. अलिबाग रिव्हर्स पंचकृषी या दोन्ही खेळाडूंनी गाजवले आणि कॉर्नरच्या माध्यमातून काय डिफेन्स या दोन्ही खेळाडूंनी या वायशे संघाला केलं. गेल्या वर्षी या स्पर्धेचा विजेतेपद पटकावलं होतं तो म्हणजे वायशे संघ. त्यावेळेला मात्र ऑलआउटपासून आपल्या संघाला वाचवत होता सूरज जाधव आणि कल्याण हाके. दोन्ही कॉर्नर सावध पवित्रा दुसरी रेड खाली केले. रिक्त रेड करून परतलेला आहे. पुन्हा एकदा कल्याण हाके रेडवरती 6च्या डिफेन्समध्ये रेड करतोय कल्याण हाके. एक ऑलराऊंडर यावेळेस गुणाची कमाई करून परतलाय. आपल्याला ऑलआउट पासून वाचवलाय आणि प्रमुख रायडर आघाडीचा रायडर क्रमांक 1 रायडर विनीत मात्रेला जीवन झालेला आहे. नवसंजीवनी दिलेला आहे. 3चे डिफेन्स पुन्हा एकदा सुपर टॅकलचा मौका. 2 रेड खाली आणि त्यानंतर सुंदर अँकल होल मात्र फसलाय. 1 2 3 अँड ऑल आउट. ऑल आउट दिलाय वायशे संघामध्ये. जबरदस्त रेड जेथे आपण सामना पाहतोय श्री गणेश वडा बुद्रुक विरुद्ध वायशे डिफेंडिंग चॅम्पियन 2023चा आपण पाहतोय तो म्हणजे वायशे संघ ऑल आउट झालेला आहे. दुसऱ्या हाफ मध्ये आपण पाहतोय 2 पुरस्कार आपण पाहिला. यापुढे सामने दिलखुश आवाज विरुद्ध ओमसाई आपली क्रीडांगण क्रमांक 1 वरती क्रीडांगण क्रमांक 2 वरती कॉर्पोरेशन कंडाले विरुद्ध सिंगणे दलवी खरोशी आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती गुरुकृपा वाघोडे विरुद्ध झिरेश्वरी झिराटवाडा या साई संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. साई संघाला विनंती असेल आपण लाईनअपसाठी तयार राहायचं आहे. प्रवेश दौरावरती अर्थात उजव्या आणि डाव्या प्रवेश दौरावरती साई संघाने रेडी राहायचं आहे. आपल्यासाठी 3rd आणि फायनल कॉल. दिलखुश आवाज ओमसाई आपली क्रीडांगण क्रमांक 1 कालबरेश्वर कंडाले विरुद्ध सिंगणेश दलवी खरोशी क्रीडांगण क्रमांक 2 आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती गुरुकृपा वाघोडे विरुद्ध झिरेश्वरी झिराटवाडा या साई संघाने लाईनअप करायचं आहे. फायनल कॉल आहे आपल्यासाठी. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना संपला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध मरिये गोंडर हा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरचा संपलेला आहे. मी गुणलेखाकडे विनंती
काढून द्यायचे आपण विना विलंब आपण कोर्सीने आमच्याकडे पाठवून द्यायचं आहे, कारण उत्कृष्ट खेळाडू आपण लगेच घोषित करतोय. मागच्या काही सीट जर आपल्याकडे असतील त्या सुद्धा आपण लगेच पाठवून द्यायचे आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जे गुणलेखक आहेत त्यांना विनंती आहे आपण त्वरित गुणफलक पाठवून द्यायचं आहे. अत्यंत अडीतडीची लढत व्हायचा हा ते आपले करण्याचा प्रयत्न होता, पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यास हाकेचा फैसला आहे. आणि तेरा 15 असा गुणफलक आपण बघतोय जिथे वायशेत पहिल्या हाफमध्ये आघाडीवरती होता, मात्र दुसऱ्या हाफमध्ये या ठिकाणी वडाव संघाने अत्यंत जबरदस्त केलेला आहे. बॅकफुटला जो होता पहिल्या हाफमध्ये तो आता मात्र फ्रंटफुटवरती आलाय, आघाडीवरती आलाय, जिथे 13-15 असा गुणफलक आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरचा मॅच जिथे आपण जर पाहिला तर वडाव संघ बामणगाव पंचकृषी मधील संघ आहे, अलिबाग पंचकृषी मधला वायशेत संघ डिफेंडिंग चॅम्पियन 2023 विजेते पदाला गवसणी घातणारा पर्व दुसरं या स्पर्धेतला डिफेंडिंग चॅम्पियन वायशेत संघ या ठिकाणी जबरदस्त पुश सूरज जाधव आणि त्याच्या साथीदाराचा हा जबरदस्त पुश आपण पाहिला. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना संपला जिथे मरियन कोलकर विरुद्ध गावदेवी गोंधळपाडाला सामना मरियन कोलकर हा संघ 6 गुणांनी विजयी झालेला आहे आणि या सामन्यातून सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे शुभम दुधम हा उत्कृष्ट खेळाडू आहे गोंधळपाडा संघाचा. तर आपण कृपया आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. शुभम दुधम क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना संपलेला आहे. अजून सुद्धा संघ उपस्थित झालेले नाही आहेत. बघा साई संघाला आम्ही कॉल केलेला आहे, परंतु साई संघामधून एकही संघ अजून सुद्धा लाईनअप केलेला नाही आहे. शेवटचा पुकार देतोय. त्यानंतर कितीही मोठी स्पर्धा असली तरी सुद्धा आपण जर विलंब लावला तर मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही आहे. अगदी नियमबद्ध अशी स्पर्धा आहे, त्यामुळे आपण विलंब लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दिलखुश आवाज विरुद्ध ओमसाई आपटी, क्रीडांगण क्रमांक 2 वरती कालभैरव गंडारे विरुद्ध श्रीगणेश दलवी खरोशी आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती गुरुकृपा वाघोडे विरुद्ध जिनेश्वरी जिराटपाडा या साई संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. फायनल कॉल आहे. शुभम आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. गोंधळपाडा संघाचा शुभम दुधम या खेळाडूला विनंती असेल आपण त्वरित आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. अत्यंत अडीतडीचा मॅच वायशेत विरुद्ध हा सामना आपण इकडे पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना संपला. गावदेवी अंकुश विरुद्ध सिद्धिकृपा बोमटकरपाडा या सामन्यामध्ये सिद्धिकृपा बोमटकरपाडा हा संघ 14 गुणांनी विजयी झालेला. या सामन्यामधून उत्कृष्ट खेळाडू आहे तो म्हणजे गावदेवी. हॅलो, कोर्ट नंबर 1 राउत सर. Our decision 2 point, one of challenge 3 point. Please review. गावदेवी अंतोषी संघाचा विवेक शेरकर आपण व्यासपीठावरती येऊन आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे. शुभम दुधम आणि विवेक शेरकर. रोहित पाटील यांना विनंती करतोय आपण हा सन्मान द्यायचा आहे. रोहित पाटील आपण व्यासपीठावरती येऊन या खेळाडूंना सन्मानित करायचं आहे. 19 असा सामना आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती वायशेत विरुद्ध वडाप यांच्यामध्ये अत्यंत अडीतडीची लढत जिथे 3 गुणांनी पिछाडीवरती आता मात्र पुन्हा एकदा वडाप संघ आपल्याला पाहायला मिळतोय जिथे पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. सामना अगदी चेंज होतोय. प्रत्येक क्षणाला बदलणारा सामना जिथे काही वेळेला वायशेत सुरुवातीला वायशेत आघाडीवरती होता, परंतु सेकंड हाफमध्ये पुन्हा एकदा वडाप संघाने अत्यंत चांगली बाजी मारली. वडाप संघाने आघाडी घेतली, परंतु शेवटच्या हाफमध्ये काही मिनिटांच्या सामन्यामध्ये सामना संपायला काही मिनिटं शिल्लक असताना पुन्हा एकदा वायशेत संघ आघाडीवरती येतोय. जो डिफेंडिंग
चॅम्पियन झालेले आहेत. 2023 मध्ये विजेते पदाला Review unsuccessful. Only 2 points. 15-2. वडाव नो मोर रिव्ह्यूज. चला विवेक शेरकर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. विवेक शेरकर अंधोशी संघाचा खेळाडू आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. 16 जोडीचे अशा प्रकारे सामना आपण पुन्हा एकदा पाहतोय. जेथे विनीत म्हात्रे रेड वरती क्रमांक 1 चा रायडर आघाडीचा रायडर प्रमुख रायडर जो पॉईंटचा बादशाह अर्थात रन मशीन म्हणावं लागेल असा विनीत म्हात्रे बॅटिंग मारण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट राईट कॉर्नरवरती मात्र रिक्त हाताने फटकलेला आपण पाहतोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अर्थात वडाप संघाचा रायडर रेडवरती आलेला आहे. 7चं डिफेन्स अर्थात 5चं डिफेन्स आहे वायशेत संघाकडे. गुणतालिका आपण जर पाहिली तर 18-19 एक गुणाची आघाडी वायशेत संघाकडे. 18-19 असा गुणफलक आपण पाहतोय. अत्यंत अटीतटीचा मॅच खेळाडू क्रमांक 1 वर्षा मॅच अगदी सुरुवातीपासून पहिल्या मॅच पासून अगदी अटीतटीच्या मॅच रंगतदार मॅच या ठिकाणी होताना पाहतोय. जबरदस्त रेड विनीत म्हात्रेची वायशेत संघाचा विनीत म्हात्रे या ठिकाणी गिरकी घेतोय आणि 1 गुणाची कमाई करतोय. गुणफलक आपण जर पाहिला तर 20-18 अत्यंत रंगतदार मॅच. आघाडीचा रायडर अर्थात वडाप संघाचा शेवटची काही मिनिटे पुकारली सामन्यावरती स्वप्नील आणि त्याचा साथीदार आपण बघतोय. जबरदस्त डिफेन्स करतोय. अत्यंत सुंदर डिफेन्स यावेळेस पुश केला होता. अनुभवी असा दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. विवेक शेरकर अंधोशी संघाचा खेळाडू उत्कृष्ट खेळाडूची निवड झाली आहे. आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. या ठिकाणी व्यासपीठाच्या उजव्या कोपऱ्यात मला वाटते 3 संघ उपस्थित झालेले आहेत. त्यामधून दिलखुश आवाज संघ दिसतोय. दिलखुश आवाज हा उजव्या कोपऱ्यात आहे. ओमसाई आपटी आपण डाव्या कोपऱ्यात यायचं आहे. ओमसाई आपटी आपण या बाजूला यायचं आहे. ओमसाई आपटी आपण या बाजूला इथून या समोर या. त्यानंतर कालभैरश्वर खंडाले आलेला आहे. कालभैरश्वर खंडाले प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे. आपण प्रवेशद्वाराच्या अगदी समोरती आहेत. आपण संघाची एंट्री तिथून करतोय. तिथेच आहात. तेजस पाटील आपल्या सर्व सहकार्याला थोडीशी पाठीमागे घ्या. जिथून एंट्री होत आहे तिथेच सर्व आपण आलेला आहात. व्यासपीठावरती बसलात तरी चालेल. आता अगदी व्यासपीठ अगदी खाली आहे बघा. तुमची वाट बघतोय. या इकडे दिलखुश आवाज संघ उपस्थित आहे. ओमसाई आपटी आहे. कालभैरश्वर खंडाले श्री गणेश दलवी खरोशी आपण कालभैरश्वर खंडाले उजव्या कोपऱ्यात आहे. दलवी खरोशी आपण डाव्या कोपऱ्यात या. दलवी खरोशी डाव्या कोपऱ्यात यायचं आहे. वाघोडे संघ जिरेश्वरी जिराटपाडा यजमान संघात आपण चला. जिरेश्वरी जिराटपाडा विरुद्ध गुरुकृपा वाघोडे संघ हजर आहे का? वाघोडे जिरेश्वरी जिराटपाडा आणि वाघोडे आपल्याला फायनल कॉल आहे. वाघोडे संघ उपस्थित होतोय. उजव्या कोपऱ्यात वाघोडे संघ आलेला आहे. जिरेश्वरी जिराटपाडा आपण डाव्या कोपऱ्यात चला. जिरेश्वरी जिराटपाडा आपण डाव्या कोपऱ्यात चला. वाघोडे आपण तिथंच थांबा. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये शेवटची काही मिनिटे काही सेकंदाचा खेळ रोमहर्षक स्थितीमध्ये मॅच 23-19 जबरदस्त होण्याचा प्रयत्न मात्र त्याच वेळेला आपण बघतोय गंगात हाकेचा अँगल वर फसला आहे. विशालचा पॉइंट मिळतोय.
विशाल आणि कल्याण हाके हे प्रमुख खेळाडू मात्र कोर्टच्या बाहेर झालेले अत्यंत अडचणीचा मॅच 22-23 एक गुणांचा फरक रोमहर्षक स्थितीमध्ये पहिला मॅच डिफेंडिंग चॅम्पियन वायशे संघ या ठिकाणी अक्षरशः विजयासाठी झगडते 1 गुणाने आघाडीवरती शेवटचे क्षण आणि शेवटचा काही क्षणातला हा मॅच आपण पाहतोय ऑफ लाईनला क्रॉस करून अर्थात विनीत त्या ठिकाणी आपण पाहतोय बैठी मारून बसून राहिला अक्षरशः कारण 1 गुणाची आघाडी आहे अत्यंत रोमहर्षक स्थितीमधला मॅच आणि त्याच वेळेला आपण बघतोय वडाप संघर्षी आघाडीचा रायडर क्रमांक 1 चा रायडर जबरदस्त रेडर मागच्या रेडवरती 2 गुणांची कमाई करून सामन्यात रंगत आणली होती 4च्या डिफेन्समध्ये बोनस माफ सुंदर डिफेन्सचा प्रयत्न अत्यंत जबरदस्त विनीत मात्रेने डिफेन्स केलाय विनीत मात्रे अर्थात बरोबर रायडर म्हणून आहे परंतु यावेळेस डिफेन्समध्ये त्यांनी कामगिरी चांगली केली आणि आपल्या संघाला एक आणखी पॉईंट प्राप्त करून दिलेला आहे 2 गुणांच्या आघाडीवरती वायशे संघ डिफेंडिंग चॅम्पियन गेल्या वर्षीचा विजेता संघ यावेळेस पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः विजयाला झगडतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय दलवी खरुशी हात वरती करा अपोजिट कालदर्शी खंडाळे गुरुकृपा वाघोडे झिरेश्वरी झिराटपाडा साई संघ उपस्थित झालेले आपले स्वागत आहे विनीत मात्रेची विनीत रेडवरती 5 डिफेन्स मध्ये यावेळेस विनीतचा जबरदस्त अँगल होतो सपोर्ट चांगला आहे पुन्हा एकदा 4च्या डिफेन्स मध्ये 24-23 असा गोलफलक रोमहर्षक स्थितीमध्ये मॅच सूरज जाधवने ब्लॉक केलाय सामना जिंकून दिलाय जबरदस्त कामगिरी सूरज जाधवची वायशे संघाला 2024च्या पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या रेडवरती डिफेन्स करून सूरज जाधवने हा सामना आपल्या खिशात टाकलेला आहे वायशे संघ विजय झालेला आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गणेश वडाव बुद्रुक संघाचं सुद्धा अगदी कौतुक करावं लागेल अत्यंत जबरदस्त सामना झालेला आहे चला प्रेक्षक आपण कृपया आपल्या जागा सोडायच्या पुन्हा संघाला आमंत्रित करतोय कोणीही प्रेक्षक मध्ये राहू नका आपण सुरुवात करून घेऊया पुन्हा एकदा अंकुर आपण जे दर्शक आहेत प्रवेशद्वाराजवळ त्याच्या साईडला व्हायचंय खेळाडूंची एंट्री होणार आहे लक्षात ठेवा जे खेळाडू